नमस्कार मंडळी, नवीन वर्षात सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. सर्वांनी मिळून बोला नम पार्वतीपते हर हर महादेव. आपल्या सोबत आहे माझी लाडकी बहीण. थोडी लाजते ते समजून घ्या तुम्ही. आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण 2026च्या पहिल्याच महिन्यात एक मोठी जर्नी येते. पुढचे 3 दिवस असंच तुमचं प्रेम राहू देत, असंच जॉईन राहा. खूप मज्जा करणार. आपण 4 ज्योतिर्लिंग आपण फिरणार आहोत. नाव हळूहळू डिस्क्लोज होतील, तर आपल्यासोबत कोण कोण आहे तुम्हाला हळूहळू कळेलच. तर भेटूया पुढे. तर आपण आता पार्किंग मध्ये आलोय. इथे आपली गाडी आहे. इथे जरा लो लाईट आहे म्हणून थोडा इश्यू आहे. गाडी इकडे आहे. गाडीची जरा क्लिनिंग चालू आहे. इथून आपण जाऊ. मग पुढे आपल्याला आता इथून निघाल्यावर पुढे आपल्याला आता सगळे एक एक करून भेटतील आपल्या एरियात. मग तिथून आपली जर्नी चालू होईल. भेटूया. परशाबाई उशा बिशा घेऊन आलाय. 2 का आणलेत पण. बॉडीगार्ड ओमकार साप्ते. ओमकार साप्ते इज हियर. पाण्याचा क्रेट. अरे अगरबत्ती तरी आणली काय बोललेलो ते. तुला खोटं वाटतंय मी जातोय ते. तुला खोटं वाटतंय मी जातोय. खोटं वाटत. ठीक आहे, मग आता तुला खरं पण वाटेल थोडं वेळ. अरे खरं जातोय. तू नव्हता मागाशी, मी संध्याकाळी सांगितलं. केक फॉर्म मध्ये सगळ्यांना केक घेऊन येत. कप केक का रे? अशी खरं? माझ्याकडून पार्टी. परशा तुझं काय म्हणणं आहे? चाल बाई, आठवा माणूस. अरे भरतो तुझे पैसे, चल ना. मी खूप बिझी आहे भावा. कशात एवढा बिझी आहेस बाबा? याला समजव, हा लय ड्रायव्हिंग डेंजर करतो. मी गाडी चालवतो. मला गाडीच येत नाही. सावकाश चालू पण ऐकलं का? हो नाही. हो ते गाडीचे भंकस नाही करायचं. नाही हो काका. काला काय रे? मला तुला एक गोष्ट सांगतो. कोणाला पोरींची टिप वगैरे पाहिजे असेल तर बाबा आपले आहेत. बाबाला सांगतो. बाबा सांगा काय? पोरींची टिप. पाखरं आपली. चिमण्या चिमण्या. 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 नाव घ्या कारण हात बघा. आपल्या आनंदात जाऊ द्या. आनंदात बोल महाराष्ट्र बोला. गणपती बाप्पा. पिशवीत घेऊन बसलाय बघ बॅग. नाही, इथे बाजूला कोणतरी बसला. खायची पिशवी काढली. प्रथमेशला लांब ठेवायचं आणि बाकीचं सगळ्यांनी ठेवायचं. प्रथमेश पुढे भरपूर दिले. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म अवंतिका नरेश भूतो के नाथ कालो के काल बाबा महाकाल सरकार की. बाबा महाकाल सरकार की. या ब्रो. चला बाय बाय. प्रवास सुरू झालेला आहे. गजानन महाराज की जय.
तुझं पोचांगे हम लोग अरे यार तो डालो तो आया हम लोग इथे पण दे. गाडी आणायची आहे. चलो बोलो हर हर ओमकार साप्ते वन अँड ओनली. आता गाडी डायरेक्ट एमपी में महंगा है ना सस्ता है मुंबई सोडून बाकी तिकडे स्वस्त आहे. अरे केरळामध्ये महाग आहे. पेट्रोल भरतोय. पेट्रोल भरून डायरेक्ट त्र्यंबकेश्वर सकाळी नाशिक. वर्षाबाईचं काय म्हणणं आहे? किती पेट्रोल भरतोय यार? डिझेल डिझेल. शूज राहिले. कसं वाटतं? शूज राहिले तर कसं वाटतं? दुःख होत आहे की नाही? नाही काय नाही दुःख होत. आपल्याला एक विषय घ्यायचा बघा आ. कॅमेरामॅन. तर हा आमचा माटल आहे. हा कधीच पिकनिकला आला नाही पण आता पहिल्यांदा आलाय तो पण 3 दिवस. तर श्रवण काहीतरी आपले मनोगत देतील त्याच्यावर. दोन शब्द बोलतो. दोन शब्द मी पहिले बोलतो. हा असा मुलगा आहे त्याचे भरपूर फ्रेंड सर्कल आहे पण हा पहिल्यांदाच कुठल्याच पिकनिकला जात नाही, कुठल्या फार्म हाऊसला जात नाही, कुठे नाही जात. फक्त सोमवारचा बाबुलनाथला जातो. दोघ जण जातात. हा एकटा जातो, दुसरा आम्हाला माहित नाही. पण लाईफ मध्ये पहिल्यांदाच याला घरच्यांनी एवढ्या लांब ट्रिपला, ते पण उज्जैनला, इथून किती किलोमीटर आहे? 1600 किलोमीटर. 13 तास आम्ही चाललोय. 4 ज्योतिर्लिंग त्याला पहिल्यांदाच सोडले. त्यासाठी त्याच्या घरच्यांच्या मनापासून आभार. त्याचे नाही. शिवसेनेमध्ये असल्याचा फायदा भाषण भिषण घ्यायला सगळे पाठ असतं. सॉरी तुझं म्हणणं काय? तुझं म्हणणं काय? आयुष्यात पहिल्यांदा मला एवढी खुशी झालेली आहे. एवढे आम्ही 4 पिकनिक केले पण कधी पण आमच्यासोबत त्यांनी फक्त हो म्हणायचा पण कधी आमच्यासोबत पिकनिकला आला नाही. आदल्या दिवशी बोलायचा मम्मी पाठवत नाही किंवा आत्या हे करायला. करिश्मा आम्हाला आम्ही स्टॉप घेतलाय. परशा थंडी वाजते की नाही? लांब आहेस टेन्शन नव्हतं. काकांनी मदत केली आम्हाला. थंडी बिंडी वाजते की नाही? आता थंडी वाजते. खूप थंडी आहे. खूप थंडी आहे. बहुत थंडी आहे. हे झाला की दिखाव नाही. झाला की दिखाव. लाल निशाण काकांनी सपोर्ट केलाय. कोणाला फोटो काढायचा असेल तर काकाकडे या. नक्की. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. हातातला फेक बरं, हातातला फेक. चला आम्ही घाटन देवी कसारा घाट चढणार आहे. पारशा फोन मध्ये बिझी आहे. पारशा ब्रो रील बघतोय. गुड मॉर्निंग. सकाळचे 4 वाजलेत. साईराम इथे एक पालखी पण थांबली आहे. घाटन देवी माता मंदिर. अलाउड आहेत ना? घाटन देवी माते की जय. आठ सरला खूप थंडी असल्यामुळे आम्ही उतरलो नाही. इथूनच नमस्कार. शुभ सकाळ. त्र्यंबकेश्वर मध्ये आलो आम्ही. ड्रायव्हर आणि 2-3 गाडीत आराम करतायत आणि वॉशरूमला एक जण जातोय. आता कशी गाडी चालवली ओमकार? गाडी कशी चालवली? एक नंबर चालवली बाई. फुल हार्ड डेंजर गाडी चालवली. वरनी चालवली तो जरा मस्त मजा वाटली. जरा झोप बीप चांगली लागली. जरा ड्रायव्हर आहे आमचा एक तो जरा फकाट आहे. जरा तो आता झोपलाय. त्यांनी लय खतरनाक गाडी चालवली. आणि हा पोरगा हा जरा नवीन पोरगा आयुष्यात झोपतो. पूर्ण आयुष्य झोपूनच काढले याला पोरांनी. अजूनही झोपलाय. ये जाऊन गेला क्लोज, एकदम क्लोज. घ्या बघा उठला. कॅमेरा आला की उठला. आता ऍक्टिंग करतो झोपायची. आता आम्ही आंघोळ वगैरे करू आणि आम्ही दर्शनाला जाऊ. हा पाय भरून आला. तो चप्पल धुवून आलाय. त्याला उलटी होत होती. तो गेला. जिंदगी जाड. खानेवाले 8 आहे त्याचे. यांची आंघोळ झाली आहे आणि ते आमचा नवरा तयार होतोय. बघा ओमकारचा कुर्ता बघून असं वाटतंय लग्नाचा नवस पूर्ण झालाय. घेऊनच येणार आता मी. घेऊन येणार फिक्स. या वर्षी आहे. परशाबाई आंघोळीला जातो. परशा आता मी बरोबर वाटतोय ना? नक्की ना? एकदम नवरा वाटतोय. तुझं लग्नच करायचं बाकी आता फक्त. लवकर करू.
हा बघा एकदा परत फ्लेक्सिंग सप्ते तुझी पॅन्ट आहे ना मला कुठली घातली नसती हा बघा अरे फक्त आता बोल. आंघोळ झाले याच्यावर हात नाही shirt. सगळे आता जाऊन दर्शन घेऊ त्र्यंबकेश्वर महादेवांचं आणि त्यानंतर पुढचं ज्योतिर्लिंग पहाट होत आली आहे 6 वाजल्यात सकाळचे 1000ची आंघोळ बाकी अजून देव अरे मला लग्नाचा नवस आहे भाऊचा या वर्षात जर मी घातलेली बोलतोय कोण भेटली मुलगी तुमच्या संपर्कात असेल तर सांगा तयारी बघा त्याची पूर्ण तो लग्नाचे कपडे घालूनच आला इकडे तुला पण दाखव यार काढ ना सप्ते तू पण मला आहे ऐकायचं काढ ना तेच बोललो मी जर मुलगी कोण असेल तर सांगा भाऊ सिंगल आहे भाऊ सिंगल आहे मुलगी असेल तर सांगा आणि भाऊची सावत्र आयटम पोरं निघाले पोरांना पुढे दाखव मागे पण फ्रंट कॅमेरा आम्ही आता उभा राहिलो लाईन पुढे सरळ चालली आहे 1.5-2 तास तरी लागतील किती तास लागेल इथून 1.5 तास लागेल मला असं वाटतंय माझ्या हिशोबाने काढ ना बाबा मी मागच्या वेळी चालतो तेव्हा इथून 1 तास लागलेला आहे जरा पुढे होतो मी तेव्हा मला 1 तास लागलेला फुल वाईब आहे वाईब येते वाईब सकाळी सकाळी एकदम एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी येते हर हर महादेवची घोषणा होते ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय आता दर्शन झालंय आमचं परशानी खूप चांगले फोटो काढले त्यासाठी परशाला धन्यवाद खूप चांगला एक्सपिरियन्स होता आता जरा जाऊन नाश्ता वगैरे करतो दर्शन झालंय आपलं खूप सुंदर आणि एक डिवाइन एक्सपिरियन्स होता खूप छान वाटलं एकदम एनर्जी असते ती एक आली वर्ड्स मध्ये तर नाही सांगू शकत मी स्वतः खूप इन्व्हॉल्व आहे शिवभक्तीमध्ये गेल्या 2 वर्षापासून तर मला पर्सनली तर खूप चांगलं वाटलं तर आता पब्लिक नाश्ता करायला आले भूक पण खूप लागली आहे डिस्कशन चालू आहे काय करायचं आहे एक्झिट गेटच्या बाहेर आलो इकडे मागे एक्झिट गेट आहे पण खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता ओंकार साप्ते खिचडी खातो ओंकार झालंय आता आम्ही पुढच्या ज्योतिर्लिंगासाठी निघालोय घृष्णेश्वर याला भूक लागली भावाला लय काय बोलू शकत नाही ते काय खायला भेटत नाही म्हणून भावाला भूक लागली आता आम्ही निघालोय भाऊ काहीतरी खायला भेटते का तेच बघतोय भेटूया आता डायरेक्ट पुढच्या व्लॉग मध्ये 4 पार्ट मध्ये ब्लॉग येईल